नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रामेश्वर पंडितराव पडूळ, राहणार अंतरवाडा, तालुका, जिल्हा जालना. आपण आता आज दिनांक 26 मे 2024 झाल्याच्या नंतर चांगला समुद्र व्यापून टाकला. पण चक्रीवादळ झाल्याच्या नंतर काय झालं की त्यानं बाष्प थोडं ओढून घेतल्याच्या नंतर थोडा तो कमजोर होईल. पण परंतु 30 आणि 31 तारखेला मात्र परत पुन्हा सक्रिय होणार आहे आणि त्याच्यामुळे राज्यात महाराष्ट्रामध्ये परत मान्सूनसाठी चांगलं पोषक वातावरण तयार होणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ज्यांची शेताची कामे राहिली असेल तर तुम्ही काय करा, 30 तारखेपर्यंत तुम्ही शेताची कामे करून घ्या. कारण की राज्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस 1 जून ते 5 जून खूप मध्ये चांगला पडणार आहे. काही काही ठिकाणी ओढे नाले वाहतील असा पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. आणि त्याच्या पाठीमागे लगेच 8-9 जूनच्या नंतर परत मान्सूनचा पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मान्सून पूर्व हालचाली वातावरणात दिसत आहेत आणि मान्सून जवळपास केरळच्या जवळपास आलेला आहे, अंदमानमधून निघालेला आहे असं दर्शवलं जात आहे. आणि 31 तारखेला केरळमध्ये येईल असं दर्शवलं जातं. त्यानंतर सांगितलेलं आहे तर मान्सून पूर्व पाऊस असेल. त्यामुळं आपण आता सीताफळाला त्या दृष्टीनं तयारीला लागूया. मान्सून पूर्व जी कामं करायची आपल्याला, तर मान्सून पूर्व कामं करताना आपल्याला आता सीताफळाची छाटणी करून घेतलेली आहे. आपण छाटणी केल्यानंतर यामध्ये आपण बोर्ड स्प्रे केलेला आहे. बोर्ड स्प्रे केला आपण 100 लिटरसाठी 1 किलो मोरतूत आणि 400 ग्राम चुना याप्रमाणे वर फवारणी केली. त्याचप्रमाणे आपल्याला खोड खराब होऊ नये म्हणून खाली खोडाला मोरतूत चुना लावणं आवश्यक आहे. मोरतूत चुना हा जिथपर्यंत फाटे समजा हे झालेले आपले फाटे आलेले तिथपर्यंत लावणं आवश्यक आहे. तर योगायोगी इथं लावलं गेलेलं आहे अगोदर, तर ह्या पद्धतीनं मोरतूत लावा. मोरतूत चुना समजा दोन्ही आणि खाली वगळलं तरी चालतं, कारण खाली खोड जमिनीला लावून खराब होऊ नये. त्या पद्धतीनं मोरतूत चुना लावून घ्या. आणि प्रत्येक वेळेस ते खाली बसत असतो त्या हलवून घ्यायचं त्याला. त्या पद्धतीनं याला मोरतूत चुना लावून घ्या. लावताना मिक्स म्हणजे तयार करताना करायचा विषय म्हणजे 5 लिटर पाण्यामध्ये 1 किलो मोरचूत आणि 5 लिटर पाण्यामध्ये 400 ग्राम कळीचा चुना वेगवेगळा ठेवून जेव्हा आपल्याला लावायचा आहे तेव्हा तो समजा 1 लिटर बकेट समजा आता ही 5 लिटरची येते, 1 लिटर दोन्ही घेऊन मिक्स एकत्र करून ते दयावानी मिश्रण तयार होतं त्यामध्ये आणि ते घेऊन याला लावायचं आहे. या पद्धतीनं मोरचूत चुना सीताफळाला लावून घ्या. आताची ही तयारी आज 26 मे, आता जवळपास 4-5 दिवसात आपला हे मोरचूत चुना लावून घ्यायला आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, पाऊस 1 जूनला येऊ नाही येऊ, पण माझं असं मत आहे की आपण 6 जूनपासून पाणी झाडांना सुरू करण्याचं नियोजन करूया. की मान्सून हा 10-12 तारखेला आपल्याकडे येणार आहे. त्यामुळे आपण जर पाणी सुरुवात केली तर पालवी यायला सुरुवात होईल आणि त्यानंतर आपलं 30-35 दिवसानंतर फ्लोरिंग अवस्थेमध्ये येतं. तेव्हा आपल्याला टेम्परेचर 30च्या खाली आणि आर्द्रता 80-85च्या वर असणे आवश्यक आहे. तेव्हा तसं वातावरण तयार होईल. तर या पद्धतीनं आपण आता पूर्वमोसमी कामे करून घ्या. त्याच पद्धतीनं आपल्याला शेणखत टाकायचं आहे. तर शेणखत ह्या जो एका झाडाला आता हे 3 वर्षाची झाडं आहे, त्या झाडांना इथं 1 टोपलं इतक्या जागेत टाकून द्यायचं ह्या झाडाकडून आणि त्या झाडाकडून, म्हणजे एका झाडाला सरासरी 2 टोपले शेणखत पडावं. त्यानंतर यामध्ये आपल्याला रासायनिक खत टाकायचं आहे, बेसल डोस. ते शेणखत टाकल्यानंतर त्यावर टाकावा. त्यामध्ये समजा 5 वर्षाचे झाडं जर असेल तर त्याला अर्धा किलो टाका. 4 वर्षाचे असेल तर 400 ग्राम टाका. 5 वर्षाचे असेल तर 500 ग्राम टाका. 5 वर्षानंतर तेवढंच 500 ग्राम टाका. NPK मध्ये 10-26-26 टाका. 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो. त्यानंतर 1 किलो लिंबोळी पावडर किंवा पेंट घ्या प्रत्येक झाडाला. आणि परत मायक्रोन्यूट्रन 300 ग्राम, ज्यामध्ये कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम असतात 50 किलोची बॅग, ते 300 ग्राम टाकायचं. आणि यामध्ये रोटा फिरून या बेडला माती लागली पाहिजे. या पद्धतीनं ती माती लावा, म्हणजे अतिरिक्त पाऊस जर झाला तर त्या मधल्या सरीमधून पाणी निघून जातं. या पद्धतीनं मान्सून पूर्व कामे करून घ्या की 31 तारखेच्या ना पाणी 6 जूनला जर पाऊस आला नाही 6 जूनपर्यंत तर ड्रीपना पाणी सोडायची तयारी करा, ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध असेल त्यांनी. धन्यवाद. माया माय होईल ही रवी
माझ्या जीवाराच सोनं येऊ दे र औदाच्यान काली पदरात दान देवा कृपा करी